मागील अनेक दशकापासून आस्थागायत ताबा व कब्जा वहिवाटीने मालकी असलेल्या मौजे चिकनघर तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथील मिळकतीवर बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्त परिवाराचा दीर्घकालीन स्थिर ताबा कब्जा व वहिवाट आहे। तसेच सन 1980-81 पासून कागदोपत्री सदर कब्जा वहिवाटीची नोंद बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्तांच्या नावे न्यायालयीन आदेश, राज्य मागासवर्गीय आयोगाचे आदेश, भूमी अभिलेख आदेश, महानगरपालिका नोंदी, प्रांत कार्यालयाच्या नोंदी, तहसीलदार नोंदी, मंडळ अधिकारी नोंदी, तलाठी नोंदी, महापूर नोंदी, पोलीस नोंदी, मध्य रेल्वे नोंदी, वृत्तपत्र नोंदी इत्यादी उपलब्ध आहे। परंतु शासन व प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने ही जागा प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। जाती व धार्मिक द्वेषाने प्रेरित होऊन बुद्धभूमी व बौद्ध समाजावर अन्याय करीत आहेत। याचा जाहीर निषेध करण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या विकासाचा आराखडा विश्वस्तच करणार या न्याय मागणीसाठी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर बुद्धभूमी फाउंडेशनचे विश्वस्त बनते गौतम रत्न थेरो यांनी अनिश्चितकालीन धरणं आंदोलन सुरू केले आहे। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। शेकडो झाडे फटकली गेलेली आहेत। याचा निषेधार्थ जो संपूर्ण देशातले बौद्धांमध्ये संताप पसरलेला आहे, त्यासाठी या अन्यायातून न्याय मिळवून घेण्यासाठी कल्याण महापालिका मुख्यालयासमोर विशाल धरणं आंदोलन बौद्ध भिक्खू संघ आणि बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने सुरू आहे। या धरणं आंदोलनादरम्यान आपली या ठिकाणी न्यायाची मागणी म्हणजे सदर हल्ल्यामध्ये जुडलेले सदर हल्ल्यामध्ये जे नियोजित होते, ज्यांचा या गैरकृत्यामुळे घटना हे घडून आले, ते कल्याण महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर या लोकांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे आणखी जे खासगी जे अभिषेक थोरवे म्हणून जो ठेकेदार आहेत, त्यांचे जे खासगी लोक त्या ठिकाणी राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात बुद्धभूमीचे नुकसान केलेलं आहे, ड्रोन कॅमेऱ्यामधून जे शूटिंग घेतलेलं आहे त्या आधारे त्या लोकांना चिन्हित करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांचीही अटक व्हायला पाहिजे। हा आमचा पहिला प्रथम मागणी। त्यानंतर जे चुकीचा TDR व्यवहार करून खोट्या पद्धतीने महानगरपालिकेने सातबारा नोंद करून बुद्धभूमी फाउंडेशन आणि तमाम बौद्ध जनतेसोबत फसवणूक केलेली आहे, महापालिकेने खोटी सातबारा तात्काळ त्यांनी हे रद्द करून त्यांचे नाव त्या ठिकाणी सातबारा काढलं पाहिजे, असा हा आमचा एक तीव्र जो मागणी आहे। आमचा जो या तीव्र 2-3 जे मागणी आहेत, त्यानंतर बुद्धभूमी फाउंडेशनचे जे काय प्रलंबित विषय आहेत, हा जो उड्डाण डायव्हर्जन करून घेणे, त्यानंतर आपल्याला भूसंपादन कायदा 2013 लागू करून आपल्याला लागू झालेला, आपण त्यामध्ये पात्रच आहोत, तर बौद्ध समाजाला म्हणजे निधी भूसंपादन मधून प्राप्त होईल। बौद्ध समाज आपण सक्षम आहोत त्या निधीचा वापर करून भव्य महाबोधी महाविहार प्रतिकृती असेल, जागतिक बुद्ध रूप असेल, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी समाजासाठी सर्व घटकांसाठी आपण त्या ठिकाणी निर्माण करू। कल्याण शहराचं नाव आपण जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठीच आमचं आंदोलन आहे, हा आमचा संघर्ष आहे। महाराष्ट्र शासनाने तुम्हाला चर्चेला बोलावलं होतं, त्यावेळेस त्यांनी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता, आणि महाराष्ट्र सरकार कोणाच्या संयुक्ताने प्राधिकरण या संदर्भात आपलं काय वाटतं? त्यासाठी आम्ही त्यांना त्या दिवशी बोललो, आम्हाला यासाठी 1000 कोटीची तरतूद करून बुद्धभूमी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त विद्यमाने आपण GR काढावा, आपण अध्यादेश, परंतु अशा प्रकारे कोणतेही त्यांनी आदेश, निर्णय, अध्यादेश GR वर कोणत्याही स्वरूपाचे काढले नाही। फक्त आहे खोटं आश्वासन आहे। पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी फक्त ग्राफिक्स म्हणून प्रचार केलेला आहे। काम काहीच नाही। पूर्ण कल्याण शहरामध्ये आपण पाहणार एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दोघांचा फोटो लावून
या ठिकाणी संपूर्ण कल्याणमध्ये हा पैसे त्यांनी पैसे सुद्धा शासकीय पैसे लावून अशी खोटे सुद्धा ते लोक प्रचार करीत असतात आणि लोकांसोबत फसवणूक करतात. संघर्षी सकाळपासून आंदोलन सुरू आहे. तुम्हाला बोलवणं आलं होतं का प्रशासनाचं? बोलवणं आलं असतं काय होतं? आम्हाला शासनाकडून मंत्रालयामधून समाज कल्याण विभागातील प्रधान सचिव त्यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत आमची भेट झालेली आहे आणि त्या भेटीदरम्यान आमच्यासोबत फक्त परत पुन्हा मीटिंग आयोजित करतील अशा स्वरूपातच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता जे कोर टीम आहोत, कोर टीमने आम्ही या संदर्भात आता निर्णय घेणार आहोत. कारण जोपर्यंत आम्हाला भक्कम लेखी स्वरूपात अध्यादेश आम्हाला प्राप्त होत नाही, जोपर्यंत आम्हाला पूर्ण खात्री होत नाही आपल्यावर न्याय होत आहे, तोपर्यंत आपले हे आंदोलन चालूच राहील. सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण आणते असं आपल्याला वाटतं का? सरकार राजकारण म्हटल्यापेक्षा जे श्रीकांतजी शिंदे आहेत ते मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजावर एक नंतर एक डाव ते खेळत आहेत, फसवणुकीचा डाव. तर असे ते भासवतात, काही मोठ्या प्रमाणात काहीतरी ते करू इच्छित, परंतु दुसऱ्या दिवशी ते लक्षात येते का तर पोकळ फक्त एक हवेत त्यांनी टाकलेले हा एक शब्द आहे, विषय आहेत, परंतु त्यामध्ये कोणतेही वजन नसतात, कोणतेही सत्यता नसतात, कोणतेही त्यामध्ये जो कार्य करण्याची एक कार्य होईल त्या दृष्टीने कोणत्याही स्वरूपाचं त्यामध्ये आपल्याला एक वजन आपल्याला दिसून येत नाही. फक्त फसवणुकीचं त्यांचं आश्वासन चालू आहेत आणि या माध्यमातून सुद्धा ते स्वतःचं नाव वाढवून घेत आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये दररोज ते फोटो त्यांचा फोटो टाकत स्वतःचं नाव ते वाढवून घेत आहेत, खोट्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने. बंधूजी, हा सगळं प्रकार जमीन गिळंकृत करण्याचा प्रशासनाचं नाव आहे असं वाटतं का तुम्हाला? यामध्ये प्रशासन म्हणजे जो कार्य प्रशासन म्हटल्यापेक्षा हा श्रीकांत शिंदेचंच नाव प्रामुख्याने आहे. कारण बुद्धभूमीच्या मधोमध उड्डाणपूल घेत आहेत, त्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी त्याचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना दिलेला आहे. त्यांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी हा 450-500 कोटीचा प्रकल्प त्यांना दिलेला आहे, बुद्धभूमीला द्विखंडित करून, विभाजित करून. तर त्याचा आर्थिक फायदा लक्षात घेऊन आणि त्यानंतर या बुद्धभूमी हस्तगत करून हडप करून त्या ठिकाणी काहीतरी कमर्शियल टाईप काय करतील किंवा त्यांचे कार्यकर्ते नेते मंडळींना घेऊन काहीतरी करतील अशा स्वरूपाचा हा त्यांचा मोठ्या स्वरूपात डाव चालू आहे. बुद्धभूमीचा हा जो 45 वर्षाचा जो संघर्ष आहे, या संघर्षाला ते नस्तानाभूत करून अधिकाराला ते नस्तानाभूत करू पाहत आहे. या सर्व प्रकारात आपली काही बांधवी आहे त्यांच्या सोबत आहेत, याबद्दल आपण काय म्हणाल? काही ते ठराविक लोक, आपले लोक, तिथले समाज बांधव त्यांना माहीत आहे, ते सांगत असतात. श्रीकांत शिंदे यांनी बुद्धभूमीचा हा जो संघर्ष आहे याला कमजोर करण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून त्यांना त्यांच्या पद्धतीने मॅनेज करून पैशाने असतील, भीती दाखवून असतील, प्रभाव दाखवून असतील, प्रतिष्ठा दाखवून असतील, काही जे ठराविक लोक समाजामध्ये असतातच, समाज विकणारा हा विघातक समाजकंटक लोक, त्यांना हाताशी धरून 10-15 दिवसापासून प्रयत्न करीत आहेत, परंतु प्रत्येक वेळी ते फेल होतात. आता 4-5 दिवसापूर्वी त्या लोकांनी पेढे वाटप सुद्धा केलेलं आहे, जल्लोष केलेला आहे. जल्लोष होऊन, पेढे वाटप होऊन परत का ते लोक आंदोलन धरण्यामध्ये बसलेले आहेत, बुद्धभूमी फाउंडेशनला न्याय मिळवून देण्यासाठी, जीआर हाती मिळवण्यासाठी. लोक या आंदोलनाच्या पाठी आहोत. त्याचं कारण आहे की आता हे जे नाव घेत आहेत बनतेजी, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे, ते मराठा समाजाचे जमीनदार लोक आहेत आणि या जमीनदारांच्या विरोधात आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला अलिबागला आंदोलन केलं आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 जमीनदारांना सांगितलं की हा देश ओबीसी, SC, ST यांचा पण आहे, आम्हाला आमचा सातबारा भेटला पाहिजे, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आम्ही 32 वर्ष लढलो. आम्ही महाडमध्ये 14 जायचं आंदोलन केलं, म्हणजे पाण्याचं केलं, जमिनीचं केलं आणि चिरळे जंगल सत्याग्रह पण केला. या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते होते. आणि आता जी बुद्धभूमीवर वेळ आलेली आहे ती वेळ बुद्धभूमीला जमीन मिळवून द्यायची आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे ठाणे, रायगड, पालघर हा प्रांत प्रदेश भगवान बुद्धांचा आहे.
इथून अनेक लोक अरहंत झालेले आहेत आणि या बुद्धभूमीला वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आगरी, कोळी, कराडी, ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील. जसं जसं आंदोलन लांबत जाईल तसे तसे रोज लोक नवे येतील आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याला, जमीन हक्काला ताकद बुद्धभूमीच्या रूपाने मिळत आहेत. मी बनतेंना उदंड आयुष्य आणि सुख समाधान मंगल कामना चिंतितो. कारण जी भूमिका आमच्यासारख्या नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती ती बनतेजींनी घेतली आणि ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही साधी गोष्ट नाही की या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या बाजूने जे बौद्ध साधू आज उभे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. कारण मी आजही हिंदू आहे, मी काय धर्मांतर केलेलं नाही, पण हिंदू समाजाच्या वतीने पण धन्यवाद देतो. या हिंदू समाजात आम्हाला जे अधिकार मनुस्मृतीने नाकारले ते अधिकार देण्याचं काम बनते करत आहेत. या भंत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्यासोबत इथला आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाज आहे जो जमीन हक्कासाठी मुंबईत लढतोय, नवी मुंबईत लढतोय, ठाण्यात लढतोय आणि या महानगरपालिकांमध्ये हे नगर विकास खातं, MMRD, म्हाडा ते आमच्या जमिनी लुटून पैसे कमवत आहे. हे तात्काळ थांबलं पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, श्रीकांत शिंदे यांना सांगतो तुमच्या वाट्याचं आहे तेवढं घ्या, आमचं काही हरकत नाही. तुम्ही 15% आहेत 15% घ्या. 85% लोकांना घराला हात लावू नका, जमिनीला हात लावू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लढणारे लोक आहोत, आरमाराचे लोक आहोत, असं कोणी समजू नये. शिवाजी महाराज फक्त गोब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांचेच, क्षत्रियांचेच, ते आमचे पण आहेत. आणि भीमा कोरेगावच्या लढाईने सिद्ध केलं भूमीसाठी लढायला उतरल्यावर आम्ही कधी कमी पडत नसतो. म्हणून हे आंदोलन तात्काळ त्याला न्याय मिळावा ही नम्र विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण करतोय. महाराष्ट्र 14 सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या 100 वर्षात ते आंदोलन बाबासाहेबांनी सहजतेने जिंकलं, कोर्टाची लढाई पण जिंकली, पण पुन्हा बौद्ध समाजाला असे आंदोलन करायला लागले. त्याच्या मागचं कारण काय असं? काय बघा, मनुस्मृतीचा प्रभाव मागच्या काळात वाढत गेलाय. 2014 पासून तो प्रचंड वाढलाय आणि तो अटॅक आमच्या लोकांना समजत नाही. खरं म्हणजे साधू लोकांना आपल्या बुद्धभूमीसाठी आंदोलन करावं लागलं ते मनुस्मृतीचा परिणाम किती वाढलाय याचं द्योतक आहे. आणि म्हणून ही बुद्धभूमी गेली तर या देशातल्या मागासवर्गीयांचा जमिनींचा अधिकार संपला म्हणून समजा. म्हणून ही लढाई संविधानिक आहे. म्हणून मगाशी पोलिसांना सांगितलं यांच्यावर कोणावर गुन्हे दाखल करू नका. दादांनी फार मस्त भूमिका मांडली की एक समाज जो जमीन हक्कासाठी लढतोय त्याला तुम्ही रितसर परमिशन दिलंय आणि मग त्यांच्या विरोधात आणखी लोकांना परमिशन देणं म्हणजे काय तर यांच्या अधिकाराच्या विरोधी सरकारने काम करणं हे अत्यंत वाईट आहे. आणि माझ्या बांधवांना पण माझी विनंती आहे की तुम्ही असं काय करू नका. मी बुद्धभूमीवर म्हणलो आपल्यामध्ये भांडण नको, आपल्यामध्ये भेद नको, तुम्ही एकत्र बसा. बनतेजींचा हेतू तो पण ओळखा. मला काही लोकांनी बनतेजी प्रश्न विचारला की ही जमीन सगळी फक्त बनतेंना मिळणार का. आता बनतेनी जमीन बुद्धाने तर काय राजसत्ता सोडली आणि चिवर हातात घेतलं. मग चिवराचा अर्थ आपल्या लोकांना कळत नाही का. म्हणजे आम्हाला आग्र्याला तरी कळतो. सगळे सोडलेल्या माणसाला मोह कसला हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हे गैरसमज लोकांनी सोडून द्यावे. आणि जमीन हक्काचं आंदोलन म्हणून आम्ही पण लढायला आलो. तर आमचा दुरान्वयी संबंध नाही, तुम्ही सुरुवात केली. आम्ही फक्त या ठाणे जिल्ह्यात आमच्या कोणी जमिनी घेत असेल तर आम्ही एक आहोत एवढं सांगतो. हो, प्रश्नच नाही. आणि हा संयुक्त दहशतवाद आहे. या एकटाच श्रीकांत शिंदे किंवा हे नाहीत आपल्या कोण एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे, यामध्ये देवेंद्र फडणवीस पण आहेत. याने जो गृह विभागाचा मुद्दा मांडला, ज्यांनी रितसर परमिशन घेतले त्यांनीच आंदोलन केलं पाहिजे. मग नवीन परमिशन लगेच कसे मिळते. असं असेल तर मी पण आमच्या आगरी समाजाचा इथे लावेल, स्टॉल लावेल, आम्ही पण लढू. असं नाही चालत. म्हणून आम्ही बनतेजींच्या आंदोलनात का आलोय. बनतेजींचं आंदोलन हे आमचं पण आंदोलन आहे, ओबीसींचं पण आहे. आणि या आंदोलनात आमचा पाठिंबा आहे. कारण आमच्या जमिनी ठाणे जिल्ह्यात लोढा आणि म्हाडा नंतर नगर विकास आणि महानगरपालिका लुटत आहेत. आणि म्हणून मगाशी काय आगरी समाजाचे लोक आले, इथे एक हॉल होतोय, तो आगरी समाजाचा होत नाही, दुसऱ्यांना होतोय. कल्याण कोणाची भूमी आहे. आगरी कोळी भंडाऱ्यांची आहे. मग आमच्यावर अन्याय इथं होतोय ना. फक्त त्याला संधी आपण दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे. बुद्धभूमी फाउंडेशनचं जे आंदोलन सुरू आहे, एकीकडे टिपिकल बौद्ध समाजाचं आंदोलन पोट तिडकीने लढत असताना एकीकडे दुसऱ्या माणसांना ज्या त्या समाजाशी विरोधात उभं करून हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करत आहेत असं तुम्हाला वाटतं का. बघा, संपूर्ण श्रीकांत शिंदेचा खोडसाळपणा आहे. आज बुद्धभूमीच्या आंदोलनाचा निदर्शनाचा दिवस रितसर परमिशन घेतलं असताना पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याच्या विरोधात तिथे फड लावून उभं केलेलं आहे आणि विरोधात घोषणाबाजी चालू आहे.
म्हणजे जेणेकरून बौद्ध समाजामध्ये 2 गटांमध्ये इथे हाणामारी व्हाव्या आणि बुद्धभूमीचा प्रश्न हा तारंबळत राहावा आणि बुद्धभूमीची बदनामी व्हावी या अनुषंगाने केलेला श्रीकांत शिंदेंनी हा प्रकार आहे। बुद्धभूमी ही कुठली सरकारी मालमत्ता नाहीये का उकिरड्यावरती अडवलेली जागा नाहीये, ती खाजगी मालमत्ता आहे आणि त्या खाजगी मालमत्तेचं गेल्या 40 वर्षापासून आम्ही सांभाळ करतोय, म्हणजे भंतेजी वर्ग सांभाळ करताय आणि बुद्धभूमी फाउंडेशन रजिस्टर आहे। असं असताना तिथे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व प्रकारची कामं चालू असताना, समाज उपयोगी कामं चालू असताना तिथे संपूर्णपणे बुद्ध धम्म क्षेत्र आहे। तिथे म्यानमारची 35 फुटाची मूर्ती आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फुटाचा पुतळा आहे, त्या ठिकाणी 100 मूर्ती आहेत जिथे एका मूर्तीची किंमत 5 ते 10 लाख होईल। म्हणजे तिथे 20-25 करोड रुपये आम्ही स्वतः आमच्या समाजाच्या 1-1 रुपयातून खर्च केला असताना तुम्ही तिथे प्राधिकरण टाकताय। प्राधिकरण टाकायला ती सरकारी जमीन नाहीये। तुमच्या बंगल्यावर जर उद्या कोणी राम मंदिरचं प्राधिकरण टाकलं तर तुम्ही तिथे त्यांना राम मंदिर बांधू द्याल का? काहीतरी कायदा असतो की नाही, काहीतरी नियम असतात की नाही। तुमच्या हातात सत्ता आली, तुमच्या हातात पॉवर आली, पोलीस पॉवर आली, गृह खातं आलं, तुमच्याकडे समाज विकास खातं आलं, म्हणजे तुम्ही सर्व तुमच्या ताब्यात घेणार का? आज आमचा मूळ प्रश्न काय की आमच्या जागेतून ते पूल गेल्यामुळे आमची 3.5 एकर जागा आमच्या ताब्यातून बाधित झालेली आहे। त्याचा पुनर्वसन मोबदला कोण देणार आहे? आमची फाउंडेशन आहे, आमच्या फाउंडेशनवर आल्यानंतर तिथे आमच्या बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत। एकतर समाज कल्याण विभागाचा जो काही निधी आहे तो 750 कोटी तुम्ही आता परत लाडक्या बहिणीला फिरवलेला आहे। म्हणजे आम्ही जगायचं पण नाही आणि आम्ही मरायचं पण नाही। आमचा निधी जर आमच्याकडे आला, आमचा मोबदला आला तर आमच्या कल्याणच्या विद्यार्थ्यांना तो मोबदला मिळणार आहे, त्यांच्या शैक्षणिक कामासाठी मिळणार आहे, त्यांच्या आरोग्याविषयी त्याचा फायदा होणार आहे, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी फायदा होणार आहे, जिथे जिथे अन्याय होतील, अत्याचार होतील तिथे तिथे त्याचा फायदा होणार आहे। आणि मग आमच्या समाजाकडे जर का मोबदला देण्याची तुमची भूमिका नाही, तुम्ही मंदिरं छोटी छोटी खोपटे जातात आणि त्यांना आश्रम बोलून देता मोठी मोठी, मग बौद्ध धर्मावर तुम्ही राग काढण्याचं कारण काय? 40% बौद्ध समाजाचा इथे कल्याणमध्ये वर्ग राहत असताना त्या समाजाची मतं तुम्ही फसवून घेताय आणि त्यांचाच धम्म आणि त्यांचं सर्व बाबासाहेबांच्या अस्तित्वाला तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय। प्राधिकरण हे भंतेजींच्या परवानगीशिवाय होता कामा नये, कारण ती खाजगी जागा आहे आणि भंतेजींचं संपूर्ण त्या फाउंडेशनचं तिथं हस्तक्षेप असेल तरच प्राधिकरणाचा तिथे लाभ आहे, अन्यथा ती सरकार जमीन होणार आहे। आणि सगळ्या भूलताबा आहेत, खोडसाळपणा आहे की भंतेजींच्या मागे जो असणारा समाज आहे त्याला काढून घ्यायचा आणि भंतेजींवर गुन्हे दाखल करून, समाजावर गुन्हे दाखल करून तिथून नेस्तनाबूत करण्याचा हा सर्व षडयंत्र आहे। हे आम्ही ओळखून चुकलेलं आहे, कारण अद्याप भंतेजींकडे संपर्क केलेला नाही, लेखी कुठलेही आम्हाला परवानग्या दिलेल्या नाहीत। उलट आमच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत। बुद्धभूमी सोडणार नाही, 1 इंच बुद्धभूमीची जागा ही प्राधिकरणाला मिळणार नाही। तुम्ही इतर ठिकाणी सरकारी जागा शोधा आणि तिथे तुमचं प्राधिकरण कल्याणमध्ये राबवून दाखवा, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही ताकदवर नेते आहेत असे आम्ही मानू। विनंती करतो की जर 30 तारखेला विना परमिशन कोणती भंतेंना पूर्व सूचना न देता तुम्ही बुलडोझर येऊन 40 ते 50 लोक घेऊन बुद्ध मूर्ती तोडता, बुद्ध मूर्तीचे झाडे तोडलेत, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। तुम्हाला काय अधिकार आहे? एक नोटीस नाही दिले भंतेंना आणि तुम्ही तोडफोड करतात। आणि एक दुसरी गोष्ट, जर काल परवा बालाजी किनीकर या लोकांनी जर बुद्धभूमी फाउंडेशनची फटाके वाजून म्हणजे महाबोधी विहार दिलं, श्रीकांत शिंदे आदेश काढला 90 कोटी आम्ही बुद्धभूमीला देणार, मग तसं GR दाखवा ना। आणि ज्यांनी फटाके वाजवले, ज्यांनी पेढे वाटलेत, जर तुम्हाला तुमच्याकडे श्रीकांत शिंदे GR दिला असेल काही एवढे तुम्हाला 90 कोटी दिले, मग तसं GR दाखवा। GR दाखवत नाही आणि विनाकारण भंतेच्या मागे लागून हे प्रति आंदोलन करायची काही गरज नाही। जर तुम्ही पेढे वाटे तुम्ही यायची काय गरज आहे? इथं सर्वसामान्य जनतेला विषय ना। अरे तुम्हाला पेढे वाटले, डवाडला वाटले, अंबरनाथला वाटले, बालाजी किनीकर अनेक शिवसैनिक वाटले आणि सकल महाबोधी व्हायचं प्रतिरूप देतात, म्हणजे आले का तुम्ही? म्हणजे झगडे लावायला का? आमच्या समाजामध्ये झगडे लावतात। मी भंतेंना विनंती करतो की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि या महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे सर्व ग्रामीण भागातून इथे आंदोलन लोक येणार आहे। तरी मी परत विनंती करतो, ज्यांनी फटाके वाजवले त्यांनी GR दाखवा,
ज्यांनी पेढे वाटले श्रीकांत शिंदेच्या लोकांनी, ते दाखवा ना JR. आम्हाला आंदोलन करायची काय गरज नाही, आम्ही आनंदाने पताके वाजू, JR द्या एवढंच मी सांगतो. जय भीम, जय भारत. सर्वच माझे बांधव आहेत, सर्वच माझे बंधू आहेत, सर्वच माझ्या भगिनी आहेत. त्यामुळे सर्वांना मानाचा जयभीम करतो. या ठिकाणी आपल्याला हा विषय व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. पहिले बुद्धभूमी फाउंडेशन 32 एकर जागा 30 तारखेला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आयुक्त आदेश देतो आणि त्या ठिकाणी फौज फाट्यासकट बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागी येऊन मूर्त्यांना उचलून विस्थापित करणं, भीमा कोरेगावची प्रतिकृती जी तयार केलेली आहे तिला काढून टाकणं, स्तूपांना तिथून हटवणं, या गोष्टी तिथे करण्यात आल्या. कोणाच्या आदेशावरून? हा जे इथे कल्याणचे कॉर्पोरेशनचे आयुक्त बसतात यांच्या ह्याच्यावर IAS रँकिंगचा व्यक्ती असा आदेश देऊ शकतो, मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला प्रश्न पडला, IAS बनण्यासाठी UPSC करावी लागते. तुम्ही कसा अभ्यास केला UPSCचा आम्हाला काही लक्षात येत नाही. आता इतका कमजोर तुमचा अभ्यास जर असेल तर तुम्हाला आयुक्ताच्या जागेवर बसण्याची तुमची लायकी नाहीये. तुम्ही जे कृत्य त्या ठिकाणी केलं ते कृत्य मला काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये ज्या घटना घडल्या, अफगाणिस्तानमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तोडण्याचं काम करण्यात आलं आणि ते कोणी केलं तर तिथले जे तालिबान विचारसरणीतील लोक आहेत, या लोकांनी ती मूर्ती तोडण्याचं काम केलं. बुद्ध मूर्ती तोडण्याचं काम तालिबाननी केलं. मग कुठेतरी तुमचे विचार तालिबानी विचारसरणीशी जुळतात, मिळतात का, असा प्रश्न मला इथले आयुक्त मिस्टर गोयल जे आहेत त्यांना विचारायचा आहे. तुम्ही जर खऱ्या अर्थाने आयुक्ताच्या पदावर बसलेले आहात तर तुम्ही कुठेही बायस न होता, कुठेही झुकता माप न देता तुम्ही समंजसपणे या विषयाला हाताळायला पाहिजे होतं. या विषयामध्ये ज्यांनी मूर्त्या हटवल्या, ज्यांनी मूर्त्या त्या ठिकाणी हटवल्या किंवा स्तंभाला हे केलं ते तर छोटे हात आहेत, त्यांच्याविषयी आमचं म्हणणं नाही. पण ज्यांनी हे घडवून आणलं ते मोठे षडयंत्रकारी लोक आहेत. मग याच्यामध्ये जर गुन्हा दाखल व्हायचा असेल तर तो सर्वात पहिले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तावर झाला पाहिजे. मला नवीनच ऐकायला मिळालं की SITची मागणी करण्यात आली, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याचे अधिकार कोणाला दिले? याच कॉर्पोरेशनच्या आयुक्ताला. जो आयुक्त याच्यामध्ये सामील असेल, ज्या आयुक्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात, त्या आयुक्तांना या SIT समितीचा या SIT समितीचा शोध करण्यासाठी पत्र लिहिलं, हे योग्य आहे का? दुसरी महत्वाची बाब की समाजामध्ये ज्या ज्या वेळेस अशा अडचणी आलेल्या आहेत त्या वेळेस समाजातले सर्वच उपासक उपासिका, आपल्यातले उच्चभ्रू जे असतील अधिकारी सगळे धावून आलेले आहेत. पण या मॅटरमध्ये आपल्यातल्याच काही अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत गद्दारी केल्याचं दिसून येतं. मी तो दिवस विसरलो नाही. नंतर साहेब, ज्या दिवशी भंतेजींना रात्री पत्र आलं की तुम्हाला मंत्रालयात मिटिंगला यायचंय, बंगल्यावर मिटिंगला यायचंय, रात्री पत्र येते, दुसऱ्या दिवशी मिटिंग लागते. जनरली ज्यावेळेस पत्र येतं ज्या पण मंत्रालयाचं, तिथे बोलणी करण्यासाठी मंत्री महोदय आणि त्यांचे पदाधिकारी आणि ज्यांची ग्रीवांचच आहे, ज्यांचं काही म्हणणं आहे ती टीम, एवढेच लोक तिथे उपस्थित असतात. पण आमच्या यांच्या आधी त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. असो, त्यावर दुमत नाही. पण अशी माहिती मिळते की त्या ठिकाणी जी भाषा वापरली गेली बंधूंच्यासाठी ती योग्य भाषा नव्हती. ते कुठेतरी अपमानित झाल्यासारखं वाटतं. आधी तर 30 तारखेला तुम्ही अपमानित केले बुलडोजर आणून, त्यानंतर तुम्ही मंत्रालयात बंगल्यावर बोलून अपमानित करता. हा कुठला न्याय आहे? या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. पंतजींना पत्र ज्या वेळेस आलं, ज्या विभागाच्या अंतर्गत आलं, माझं सरळ म्हणणं आहे, जे प्राधिकरण तुम्ही बनवण्यासाठी तयार झालेले आहात ते प्राधिकरण आम्हाला नको.
आणि त्या प्राधिकरणावर अधिकारी तुम्ही जर हर्षदीप कांबळेला नेमत असाल, आम्हाला हर्षदीप कांबळे पण नको. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला 1997 मध्ये 11 जुलै 19 ऐकून घ्या जरा, 11 जुलै 1997 मध्ये घाटकोपर मध्ये जे रमाबाई हत्याकांड झालं होतं, मी त्यावेळेसची तुम्हाला आठवण करून देतो. त्यावेळेस सरकारचा जाहीर निषेध मधून 3 ते 4 मोठे पदाधिकारी राजीनामे देऊन बाहेर पडले होते. आज तुमच्यामध्ये धमक असेल हर्षदीप कांबळेजी, तर या बुद्धभूमीची जागा जी चाललेली आहे त्याच्यावर सगळे बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण असाच काहीतरी कृत्य करून बाहेर पडून या ठिकाणी या. आहे तुमच्यामध्ये मत, सातत्याने मीच मीच आणि मीच हे जे आपण रडगाणं गात असतात, याला काही अर्थ नाही. आपण सिनियर आहात, आपण सिनियर सनदी अधिकारी आहात, समाज आपला ऐकतो, पण ऐकतो याचा अर्थ हा नाही की समाज एकदमच गाफील आहे. समाज एक उडालेला आहे, बाबासाहेबांच्या विचारसरणीतून तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही किती दिवस लपवू शकतात हे तुम्ही विचार करा. तुम्ही मोठे व्हा, तुमचे 2-3 वर्ष उरलेले आहेत, तुम्ही नक्कीच चीफ सेक्रेटरी पर्यंत जाल. आमचे बाकीचे अधिकारी तर काही पोहोचले नाही, पण तुम्ही 100% पोहोचणार. शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण निदान प्रामाणिकपणे यावेळेस समाजासोबत उभे राहा. यावेळेस समाजासोबत प्रामाणिकपणे उभे राहा. संजय शिरसाट मान्य मंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, जे प्राधिकरण तुम्ही बनवण्याचा विचार केलेला आहे त्यावर आम्हाला हर्षदीप कांबळे मुळीच नको. तुम्ही दुसरा अधिकारी नेमा, एखादा पॉझिटिव्ह अधिकारी नेमा, ऑनेस्ट अधिकारी नेमा, त्यामार्फत चौकशी करू काय करायची. यानंतर ज्या अधिकाऱ्यांचं मी नाव घेतो तर जुलैचा तो ज्यावेळेस 4 अधिकारी, एक डीसीपी होते, समाज एक मंत्रालयातले जॉईंट सेक्रेटरी होते, रमाबाई झालं म्हणून त्यांनी बाहेर पडले होते राजीनामा तात्काळ. त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे जे गृहमंत्री होते. अशा याच्यामध्ये जर अधिकारी असतील तर आम्हाला त्या पद्धतीचे अधिकारी पाहिजे, जुने सनदी अधिकारी पाहिजे जे प्रामाणिकपणे उभे राहिले. आज जर गुन्ह्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर ज्यांनी हे षडयंत्र केलं, MMRD असेल, टाउन प्लॅनिंग सेक्शनची टीम असेल, या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आपण ज्यावेळेस परदेशात जातो, मी भगिनींना विनंती करून लक्ष द्या, आपण ज्यावेळेस परदेशात जातो त्यावेळेस मोठ्या ठसक्यात जाऊन बोलतो. आमचे माननीय प्रधानमंत्रीजी पण बोलतात. जपानला गेले, ज्यावेळेस बुलेट ट्रेनचं आपल्याला कर्ज पाहिजे होतं, इथे बुलेट ट्रेन बनवायची होती, लाखो करोड हजार रुपयाचं कर्ज देण्यात आलं. त्यावेळेस पहिलं वाक्य होतं की मैं बुद्धा के देश से आया हूं, आई एम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. त्यानंतर आमचे आदरणीय खासदार साहेब जे कल्याणचे आहेत, ज्यावेळेस सिंदूरचा विषय झाला, ऑपरेशन सिंदूर, त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर जगभरामध्ये मोदीजींनी खासदारांची टीम पाठवली. त्या टीमला, एका टीमला लीड करण्यासाठी आपले कल्याणचे जे सन्माननीय संसदपटू आहेत, खासदार आहेत, ते देखील त्या ठिकाणी गेले. देशाचं नाव आहे सिरिया लिओन. या देशामध्ये सर्व बसले होते लोक. त्या ठिकाणी माननीय खासदार साहेबांनी 2 शब्द सांगितले की आय एम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. कल्याणचे खासदार साहेब स्वतः बोलले की मी बुद्धाच्या देशातून आहे. मला प्रश्न पडतो की जेव्हा आपण सगळे तुम्ही म्हणता लँड ऑफ बुद्धा, लँड ऑफ बुद्धा, वी आर फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा, ही लँड बुद्धाचीच आहे ना. बुद्धांसाठी ही लँड या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेली, तीच लँड हिरावून घेण्याचा जर प्रयत्न होत असेल तर खासदार साहेब आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मतदान आपल्याला सर्वांकडून मिळतं, सगळेच आपल्याला मतदान करतात, पण बायस जर आपण होत असाल किंवा कुठला प्रिजुडिस जर आपण ठेवत असाल तर ते योग्य नाही. आपण जे वेस्ट आफ्रिकामध्ये जाऊन सांगितलं की मी बुद्धाच्या देशातून आलोय, ते या ठिकाणी तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे की मी खरोखरच बुद्धाचा अनुयायी आहे. फक्त सांगून आणि बोलून होत नसतं, ते सिद्ध करून दाखवावं लागत असतं. आणि म्हणून केसेसच्या बाबतीमध्ये या सगळ्यांवर झाले, जी छोटी माणसं होती ज्यांनी त्या ठिकाणी हात लावला, छोटे पगारावर काम करणारे लोक आहेत, त्यांच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. पण ही जी मंडळी मोठी इकडे बसलेली आहे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या बाबतीत जर तुम्ही चौकशी कोणती समिती नेमत असाल तर त्याचा अधिकार कुठल्याही पद्धतीने कल्याणच्या आयुक्ताला मिळता कामा नाही. हा आयुक्त बायस्ड आहे, हा प्रिजुडिस करतो, मनामध्ये आकस ठेवणारे आहे. त्यामुळे यांना SITचा भाग होता कामा नाही, कारण यामध्ये चौकशी यांची पण होणार आहे. DDRचा
टीडीआरचं जे प्रकरण आहे, ज्या वस्तीवर आपल्या ज्या जागेवर ताबा असतो त्या ताबा असलेल्या जागेचा टीडीआर देता येत नाही. आपल्याला नवल वाटेल की या ठिकाणी टीडीआर काढण्यात आला. जी लोक विकासाच्या गोष्टी करत आहेत, विकासाच्या विरोधात तुम्ही नाही, मी नाही, कोणीच नाहीये, पण विकासाचे निकष जर आपण लावले तर विकासाचे निकष शासनाने ठरवून दिलेले आहे. नदी पात्रामध्ये किंवा एखादा नाला गटर पण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बांधकाम करता येत नाही. 200 ते 300 मीटरच्या अंतरावर तुम्हाला ते बांधकाम करावं लागतं. तर या ठिकाणी तुम्ही जे शासनाचे नियम पाळण्याने करत आहात, तो कोणत्या विकासाच्या गोष्टी तुम्ही बोलत आहात? विकास सगळ्यांना हवा, आम्हाला यावं या ठिकाणी विकास जागतिक पातळीचा हवं. आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे हे इथेच थांबणार नाही. जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत, जपान असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, चायना असेल, या सर्व बुद्धिस्ट कंट्री पर्यंत आम्ही हे काम, हे जे काय घडलेलं आहे हे प्रकरण आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज आताच पत्रव्यवहार जपान चायनाशी झालेला आहे, श्रीलंकेशी झालेला आहे. लवकरच बोलावलं येईल, त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. हेच नाही, दिल्लीमध्ये खासदार इम्रान प्रतापगडी जे आहेत, खासदार इम्रान प्रतापगडीला जाऊन आम्ही भेटलेलो आहोत, त्यांना हा वास्तव सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या अधिवेशनामध्ये ही बाब संसदेमध्ये उचलली जाईल. तर जोपर्यंत आवाज आतमध्ये उचलला जात नाही तोपर्यंत ऍक्शन मध्ये काय सरकार येत नसतं. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत या आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि यावरून मोठी बाब जी आहे, हे जे आंदोलन आपण सगळ्यांनी मिळून चालवलेलं आहे, या आंदोलनाकरता आपण इकडे बसलेले काय आहोत आणि तिकडे राहिलेले काय आहेत, आपण सगळे एकच आहोत, एकाच बाबासाहेबांचे आपण लेकर आहोत. त्यामुळे हे आंदोलन आता किती दिवस चालेल याची काही कल्पना नाही, पण जोपर्यंत न्याय मिळेल तर बंद तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे. एवढं मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. अरे आवाज कोणाचा? अरे आवाज कोणाचा? अरे आवाज कोणाचा? अरे आवाज कोणाचा? तिकडे घेऊन टाकू.